मध्ये कबूतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार होतं। 10 वाजताचं हे आंदोलन सांगण्यात आलं होतं, मात्र अद्याप आंदोलनाला सुरुवात झालेली नाही। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार होती। कबूतरखाना परिसरातील दुकानं 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे जैन मंदिराचा मुख्य दरवाजा सुद्धा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। आज आंदोलन न करण्यासंदर्भात मराठी एकीकरण समितीला नोटीस देण्यात आली आहे। मराठी माणसांनी कोरोनामध्ये महाराष्ट्राला सांभाळला आहे। मग हे 5 दिवसासाठी आम्हाला हिम्मत का देत, धमकी का देतात आम्हाला? मराठी माणूस खंबीर आहे। जर तुम्ही उच्च न्यायालयाचा आदेश मानत नसाल, जर तुम्ही उच्च न्यायालयाचा आदेश मानत नसाल आणि हातामध्ये जर शस्त्र घेत असाल तर आम्ही शस्त्राचं उत्तर शस्त्राने देऊ, कारण आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत। आम्हाला कोणीही छत्राची धमकी द्यायची नाहीये। आणि त्यांचे धर्मगुरू सांगतात की आम्ही 10 लाख इथे माणसानं बोलू, तर धर्मगुरू आहे की हा मातेफिरू आहे? हे माझं त्यांना एक सवाल आहे। त्यांनी आम्हाला शस्त्राचं उत्तर सांगायचं नाही। जैन मुनींनी मराठी माणसाला आव्हान दिलंय, जैन मुनींनी उच्च न्यायालयाला आव्हान दिलंय की आम्ही जैन मुनींनी उच्च न्यायालयाला आव्हान दिलंय। जर उच्च न्यायालयाचं आव्हान जर धर्ममुनी मानत नसेल तर धर्ममुनी कसला? आम्हाला परिसरातील माणसांना ह्याचा त्रास होतोय। यांना वाटतं की आपण काही करू, आम्ही टॅक्स भरतोय, हे चुकीचं आहे। टॅक्स सगळेच भरतायत, त्यांच्या टॅक्सवर राज्य चालत नाहीये। त्यांना एवढा टॅक्सचा असेल ना तर त्यांनी आपल्या राज्यात जाऊन भरा, तिथे व्यवसाय करा। आम्ही यांच्याकडे सामान घेतोय म्हणून हे इथे व्यवसाय करतायत ना। आणि हे धमकी कोणाला देत आहेत की आम्ही 5 दिवस दुकान बंद ठेवू, मग तुमचा हाल बघा, काही फरक पडत नाही। याने आपल्या राज्यात व्यवसाय करावा। नाही बंद करा, कबूतरखाना विजय असतो। ही दृश्य आहेत दादर कबूतरखाना परिसरातली। काही स्थानिक आणि मराठी संयुक्त मुंबई चळवळ अशी टोपी घातलेले काही आंदोलक त्या ठिकाणी आलेले होते। पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कबूतरखान्यावरती या ठिकाणी आंदोलनाची घोषणा जी आहे ती घोषणा खरं तर देण्यात आली होती। त्या घोषणेनंतर अनेक पदाधिकाऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण मराठी एकीकरण समितीच्या वतीनं हे खरं तर आंदोलन घेण्यात येत होतं आणि त्यानंतर तर या ठिकाणी आलेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। एकीकरण समितीनं खरं तर कृष्णाकडे जाऊया, आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। कृष्णा, कोण होते हे आंदोलक, काय म्हणणं त्यांचं? तर कबूतरखाना परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। काही स्थानिक सुद्धा कबूतरखान्याविरोधात एकवटलेले होते। तसंच संयुक्त मराठी मुंबई चळवळ अशी टोपी घातलेले काही आंदोलक त्या ठिकाणी जमलेले होते। जैन मुनी यांनी दिलेली चिथावणी त्या पार्श्वभूमीवर ते आक्रमक झाले होते, घोषणाबाजी करत होते। पत्रकाराने बाईट मागत होते, आम्ही बाईट दिली तरी जर कारवाई केली जाते। आमचा हाच मुळात प्रश्न आहे की भूमिपुत्रांचे हक्क गेले कुठे? एवढे आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा। आम्ही आंदोलन आहे, पोलीस आयुक्तांना खरं निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची, आम्ही तेच करतोय। खरं तर
मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा जो प्रकार होतोय, शकत नाही. मला एक सांगा, मराठी माणूस एकमेकाशी रस्त्यावर बोलू शकत नाही बोलू शकतो. आम्हाला बोलायचा अधिकार आहे की नाही मराठी माणसाला एकमेकाचं? त्याच्यावर पोलीस आम्हाला धरणार का? म्हणजे आम्ही चालतो बोलायचं नाही का? हा, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात आहे का आम्ही लोक? मराठी माणूस एकमेकाशी बोलायचा आदर भाग आहे आमचा. कोणत्याही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही, आम्ही तेच सांगतोय. हा समाजहिताचा प्रश्न आहे, त्याला समाजहितापुरता मर्यादित ठेवा. जर तुम्ही कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उगारणार आहेत हेही सांगा. हाच तर आमचा प्रश्न आहे. मग आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे. तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व ह्या प्रकार थांबले पाहिजे. आमचं हेच म्हणणं आहे. कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय, छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथे ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे. अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही. मराठी माणूस सुरू करताना पोलीस नाकारताय, ताब्यात घेतलं. प्रशासन मराठीच्या विरोधात आहे. आमचा हाच तर प्रश्न आहे. ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने तो मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं. आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात. मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काही प्रकार घडला त्याच्यावर त्यांच्यावर काय कारवाई केली? पोलिसांच्या अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांची वादावाद केली, म्हणजे महाराष्ट्र पोलीसच्या अंगावर येणार ती लोक. मुली आताही म्हणतायत की आम्ही लाखभराचा मोर्चा काढू, हातात शस्त्र. हा बघा, मी सामान्य मुंबईकर सर, एकमेकाशी बोलत होतो. हा जो प्रकार आहे ते जर सांगितलं असतं की 1 लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू, तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं. जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो. आज आमच्या मराठी मातीचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे. पण ह्याच्या पुढे हे सहन केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. आपण बघितलंय की जैन ज्यावेळी इथे आंदोलन करत होते तेव्हा मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळाले. आपली लोक कुठे? मॅडम तुमचा गैरसमज गैरसमज आहे. तुम्ही बघा, आता बघा, फक्त इथे येऊन आंदोलन केली गेली, त्याला विरोध नाही झाला. त्याच्यावर किती कारवाई झाली? आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे. गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या. फक्त बाईट देत होतो तरी आम्हाला इथे उचलून आणलं. इथला मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे. किती माणसं म्हणजे काय? उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल. ही जर नाटकं बंद नाही झाली तर अखंड मराठी समाज मात्र इथे उतरल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चितपणाने. नोटीस काय येतात वारंवार? इथे एवढा प्रकार घडला, त्याच्यावर काय कारवाई केलीत? पोलीस प्रशासनालाही संबंध. आता आम्हाला उचलून आणलं ना, किती जणांना उचललं त्या दिवशी? प्रश्न आहे आमचा, किती जणांना उचललं तुम्ही त्या दिवशी? गृहनिर्माण विभागाने ते आकडेवारी जाहीर करावी. नक्कीच आमचे जे काही संघटना आहे, पूर्ण मराठी माणूस, या पूर्ण प्रकारावर मराठी माणूस एकत्र येईल आणि पुढची भूमिका मात्र निश्चितपणाने ठरवेल. भूमिका सगळेजण, मराठी समाज, मराठी माणूस एकत्र येऊन. खरं तर मी अजून वारंवार सांगतो, हा प्रश्न मराठी किंवा जैन या प्रकारातला नाही आहे. हा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला कुठेही जातीयवादाचा रंग देऊन नको ती भाषा करावू नये, बस एवढंच म्हणणं आहे. आम्ही आज निवेदन देण्यासाठी म्हणून ते जमत होतो. आम्ही आंदोलन किंवा काही मोर्चा काढण्यासाठी, अरे एवढी हिंमत जर हे मोर्चा तुम्ही रोखू शकत नाही तर ज्या दिवशी मराठी माणूस खऱ्या अर्थानं उतरेल ना, तुमची पोलीस प्रशासन सगळी व्यवस्था कमी पडेल, एवढं मात्र निश्चित.